नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 16 ऑक्टोबर. आज आपण 16, 17 आणि 18 ऑक्टोबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे केरळच्या दक्षिण आणि पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. आता याचं पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होणार आहे. वादळ बनणार आहे का नाही हे अजून स्पष्ट होत नाहीये, पण पुढील काही दिवसात आपण तुम्हाला नक्कीच सांगू जशा अपडेट येतील तशा. पण या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट परत एकदा राज्यात जाणवणार आहे. कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, अहिल्यानगर, तसेच पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, याच्यानंतर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर हा सर्व भाग, तसेच मुंबई विभाग असेल, हा सर्व भाग या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किंवा जी सिस्टीम पुढे बनणार आहे अरबी समुद्रात याच्यामुळे परत एकदा राज्यात पावसाचा अंदाज आहे. कमी दाबाचं क्षेत्र जवळपास इकडे 18 तारखेच्या आसपास सक्रिय होईल आणि परत एकदा राज्यात पावसाचा अंदाज 18 तारखेपासून या सिस्टीममुळे सक्रिय होणार आहे. उर्वरित आपण काल सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात काल पाऊस झालेला आहे आणि आत्ताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर आज सुद्धा इकडे नाशिक असेल, पुणे असेल, तसेच सातारा असेल, सांगली, अहिल्यानगर, बीड, सोलापूरचे उत्तर पश्चिम भाग, सिंधुदुर्ग, याच्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. ढगाळलेलं हवामान या भागातून सध्या सक्रिय आहे. उर्वरित विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान, विदर्भातील पूर्व जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढग आहेत. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अंशतः ढग सक्रिय आहेत. मात्र पावसाची शक्यता आज कोणत्या जिल्ह्यातून राहील, पुढे डिटेलमध्ये सर्व काही पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा आपण सर्वप्रथम तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया 16 ऑक्टोबरचा. आज कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता राहील, तर आज इकडे कराड, कोरेगाव, पुणे, पुणे जिल्ह्यात वेल्हे, भोर, मुळशी, हवेली, त्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात इकडे महाबळेश्वर, वाई, खंडाळाचे पश्चिम भाग, याच्यानंतर खटावचे तुरळक ठिकाणी, तसेच इकडे रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, संगमेश्वर, राजापूर, चिपळूण, खेड, गुहागर, दापोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पावसाची तीव्रता ही इकडे मुंबई भागात सुद्धा आज जाणवेल. ठाणे जिल्ह्यात शहापूर, जहावर, त्याच्यानंतर डहाणू, पालघर, विक्रमगड, मनमाड, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, पनवेल, पेन, त्याच्यानंतर रोहा, म- माणगाव, त्याच्यानंतर इकडे महाड हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात पैण, त्र्यंबकेश्वर, नाशिक, चंदगड, येवला, नंदगाव या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. याच्यानंतर इकडे नंदुरबार जिल्ह्यात अकराणी, त्यानंतर ताळोडे, नंदुरबार या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. साक्री जिल्ह्यात तालुक्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील, पण सार्वत्रिक नसेल हा पाऊस. तसेच इकडे कन्नड, खुलदाबाद, त्याच्यानंतर सिल्लोड, सोयगाव हे जे तालुके आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जत, कवठे महाकाल, त्याच्यानंतर इकडे मिरज, तासगाव, आटपाटी, विटा या भागातून या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. शिराळा, तसेच इकडे शिरोळ, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, बावडा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यातून तुरळक ठिकाणी सार्वत्रिक पाऊस नसणार आहे आज, पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह दुपारनंतर या पावसाची शक्यता राहील. तसेच इकडे सोलापूर जिल्ह्यात बार्शी असेल, अ, याच्यानंतर इकडे भूम, कळंब, त्याच्यानंतर इकडे तुळजापूर हे जे तालुके आहेत, बीड जिल्ह्यात पतोडा, गेवरावी, त्याच्यानंतर इंदापूर, बारामती या भागातून, श्रीगोंदा, कर्जत या भागातून या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. पण आता हे जे तालुके सांगितले त्यात या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाहीये. तुरळक ठिकाणी पाऊस होईल, काही भाग कोरडे सुद्धा राहतील.
यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर नाशिक, पुणे, सातारचे पश्चिम भाग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे किंवा या भागातून पावसाची व्याप्ती जास्त राहील. हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी या भागातून आजसाठी राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे सातारचे पूर्व भाग या भागात सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली दुपारनंतर. तर एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. बाकी विदर्भात आज पावसाची शक्यता ही दिसत नाहीये. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाहीये. यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 17 ऑक्टोबरचा तर उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचे उत्तर आणि पश्चिम भाग, पालघर या भागातून पावसाची तीव्रता राहील. या भागात उद्या थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. बुलढाण्याचे पश्चिम भाग, छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग, नाशिकचे पूर्व भाग, मुंबई, ठाणे स्थानिक ढग निर्मिती झाली तर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. बाकी विशेष पावसाची शक्यता नाहीये. तसेच सातारा असेल, पुण्याचे दक्षिण भाग असतील, रत्नागिरीचे थोडेफार भाग असतील, सिंधुदुर्गचे दक्षिण भाग, सोलापूरचे तुरळक ठिकाणी थोडेफार भाग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. पण हा पाऊस उद्यासाठी सार्वत्रिक नसेल. काल आणि आज जो पाऊस पडलेला आहे त्याची तीव्रता उद्या आणखीन कमी होण्याचा अंदाज आहे किंवा व्याप्ती आणखीन कमी होण्याचे अंदाज उद्यासाठी आहे. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर पावसाची शक्यता उद्यासाठी विशेष दिसत नाहीये. काय बदल झाला तर सांगूच उद्याच्या व्हिडिओमध्ये. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, बीड, जालना हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची शक्यता, धाराशिव या भागातून पावसाची शक्यता नाही. सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. पण सार्वत्रिक पाऊस नसेल. यानंतर 18 ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर 18 ऑक्टोबरला केरळच्या आसपास, लक्षद्वीपच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल. त्याच्यामुळे परत एकदा इकडे लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर या भागातून ढग निर्मिती व्हायला सुरुवात होईल आणि स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 18 ऑक्टोबरसाठी दिसत आहे. पण सार्वत्रिक पाऊस नसेल. नंदुरबार, धुळे, नाशिकच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते. हलका मध्यम कुठे झाला तर झाला, नाही तर विशेष पाऊस नाही. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत राज्यातील विदर्भ विभाग असेल, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे तसेच इकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई विभाग पावसाची शक्यता 18 ऑक्टोबरसाठी नाहीये. बाकी आज जो पाऊस पडणार आहे तो सार्वत्रिक पाऊस नसेल. पण ज्या भागात पडेल मागाशी सांगितलेले जिल्हे तालुके आहेत त्या भागात पडेल तो जोरदार स्वरूपाचा असेल, मेघगर्जने स्वरूपाचा असेल. सार्वत्रिक पाऊस नसेल. काही भागात होईल, काही भाग कोरडे राहतील. तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे, ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.